हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. काल आपण शब्दांच्या जातीमध्ये नाऊन आणि प्रोनाऊन या शब्दांच्या जातीचे उपप्रकार पाहिलेले आहेत. आज आपण शब्दांच्या 8 जातीपैकी ॲडजेक्टिव्ज आणि व्हर्ब या 2 शब्दांच्या जातीविषयी माहिती घेणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे की आपण शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत त्या इंग्लिश ग्रामरमध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचं कारण असं आहे की तुम्ही कुठलंही वाक्य घेतलं, मराठीतील असो, हिंदीमधील असो, इंग्रजीमधील असो, कुठलंही सेंटेन्स, कुठलंही वाक्य लिहिलं की त्या वाक्यामध्ये तुम्हाला शब्दांच्या 8 जातीपैकी प्रत्येक शब्दाची ओळख करून घेत असताना त्या वाक्यामध्ये कोणता शब्द नाऊन तरी असेल, कोणता प्रोनाऊन तरी असेल, कोणता व्हर्ब असेल, कोणता ॲडजेक्टिव्ह असेल, कोणता ॲडव्हर्ब असेल, कोणता प्रिपोजिशन असेल, कोणता कंजक्शन असेल आणि कोणता इंटरजेक्शन असेल. यासाठी या शब्दांच्या 8 जातीचा अभ्यास अतिशय व्यवस्थितपणे करणं तुम्ही गरजेचं आहे. सो लेट्स स्टार्ट टुडे. पार्ट सेकंड, ॲडजेक्टिव्ज. सो you know definition of adjectives. An adjective describes or give more information about noun or pronoun. याची व्याख्या तुम्ही शिकलेलेच आहात की असा शब्द की जो शब्द त्या वाक्यामध्ये नाम किंवा सर्वनाम याच्याविषयी अधिक माहिती देतो, त्यांच्याबद्दल अधिक इन्फॉर्मेशन आपल्याला देत असतो. आपल्याला अशी विशेषणं माहिती आहेत पहिल्यापासूनच. 5वीपासून आपण हे शिकत आलेलो आहोत. गुड, बॅड, क्लीन, डर्टी, बिग, स्मॉल, ब्युटिफुल, अगली, ब्रेव, टॉल, शॉर्ट, गोल्डन, ब्लॅक, एक्सेट्रा. अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत. परंतु आज आपण या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचे जे उपप्रकार आहेत त्याविषयी थोडी माहिती पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट. टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ज. साधारणपणे 10 प्रकारचे उपप्रकाराचे दिलेले आहेत, परंतु 7 प्रकारचे ॲडजेक्टिव्ज नेहमीकरता आपल्या इंग्लिश ग्रामरमध्ये वापरत असतात. सो नंबर 1, टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ज. ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी. याच्यामध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी या शब्दामध्येच आपल्याला लक्षात येत असेल, कारण बऱ्याच वेळेला इंग्रजीमध्ये त्या शब्दाच्या अर्थानुसार किंवा त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ हा दडलेला असतो. ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी म्हणजे त्या माणसाच्या अंगामध्ये, त्या व्यक्तीच्या अंगामध्ये, त्या वस्तूच्या ठिकाणी असलेले गुणविशेषणे आपण त्याला म्हणतो ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी. आता त्याचं उदाहरण पहा. नंबर 1, बेबी हॅज सॉफ्ट स्किन. या ठिकाणी हे जे सॉफ्ट आहे, सॉफ्ट म्हणजे मुलायम, मऊ. आता ह्या सॉफ्ट शब्द जो आहे तो कशाविषयी माहिती सांगतो? स्किनविषयी. स्किन कशी आहे? सॉफ्ट आहे. मग आपण व्याख्येमध्ये पाहिलेलं आहे त्याची जी डेफिनेशन आहे की नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ज म्हणत असतो. या ठिकाणी गुण सांगितलेला आहे. त्या त्वचेचा गुण सांगितला आहे. ती त्वचा कशी आहे? मुलायम आहे, मऊ आहे. इट इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी. नंबर 2, ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी. या ठिकाणी क्वांटिटी म्हणजे परिमाणवाचक, म्हणजे परिमाण म्हणजे आपण मोजतो थोडंसं, जास्त, कमी अशा पद्धतीनं. सो एक्झाम्पल, आय हॅव इनफ नॉलेज. इनफ नॉलेज, इनफ म्हणजे पुरेसा, पुरेशी, पुरेशे. या ठिकाणी इनफ हा शब्द या नॉलेजविषयी माहिती देतो, अधिक माहिती सांगतो, म्हणून याला म्हणतात ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी.
नंबर 3 ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर. या ठिकाणी नंबरवरून आपल्या लक्षात येईल की या विशेषणामध्ये नंबर सांगितलेले असतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एक्सेट्रा. सो एक्झाम्पल, गोपाल केम फर्स्ट इन द क्लास. या वाक्यामध्ये फर्स्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. या ठिकाणी तुम्ही शिकला असाल 7वीमध्ये, तुम्हाला हा भाग झालेला आहे. या संख्येमध्ये 2 प्रकारच्या संख्या असतात, कॉर्डिनल आणि ऑर्डिनल. कॉर्डिनल म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 वगैरे, आणि ऑर्डिनल म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड वगैरे. आणि मल्टिप्लिकेटिव्ह म्हणजे सिंगल, डबल, ट्रिपल. अशा पद्धतीचं हा जो अभ्यास आहे तो आपण 7वीमध्ये झालेला आहे आपल्याला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर म्हणजे या ठिकाणी नंबर संख्या सांगितलेली असते, याला म्हणतात संख्या विशेषण. नंबर 4 डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शक, आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणे. दर्शक म्हणजे दाखवणारी. या ठिकाणी दर्शक विशेषणाचं एक्झाम्पल पहा, दॅट पेन इज माइन. या ठिकाणी दॅट म्हणजे तो पेनविषयी माहिती सांगितलेली आहे. या ठिकाणी म्हणजे दाखवतं, दर्शवतं, तो, ती, ते. दॅट पेन इज माइन, तो पेन माझा आहे. नंबर 5 इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. इंट्रॉगेटिव्ह या शब्दामध्ये त्याचा अर्थ, इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषणे. याच्यामधून प्रश्न ध्वनित होतो, प्रश्नाची माहिती आपल्याला मिळते. फॉर एक्झाम्पल, हुज बुक इज धिस? क्वेश्चन मार्क. हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाची. ह्या पुस्तकाविषयी या ठिकाणी माहिती विचारलेली आहे. हुज बुक इज धिस, हे पुस्तक कोणाचे आहे. जे हुज हा शब्द आपल्याला डेमॉन्स्ट्रेटिव्हचं काम करतो या ठिकाणी या वाक्यामध्ये. नंबर 6 पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज. स्वामित्वदर्शक विशेषणे. म्हणजे इथं पोझेशन म्हणजे स्वामित्व म्हणजे मालकी हक्क दाखवलेला असतो. एक्झाम्पल, माय मदर इज हिअर. माय माझा, माझी, माझे. माझी आई येथे आहे. या ठिकाणी माय हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. आणि लास्ट नंबर 7 प्रॉपर ॲडजेक्टिव्ज. प्रॉपर म्हणजे हे ठराविक असतात, विशेषणे. विशेष म्हणजे जसं आपण प्रॉपर नाऊन पाहिलं तसं या ठिकाणी प्रॉपर ॲडजेक्टिव्ज काही असतात. फॉर एक्झाम्पल, इंडियन कॉफी. कसली कॉफी? या ठिकाणी इंडियन कॉफी. कॉफीविषयी माहिती सांगितली, या ठिकाणी अधिक माहिती सांगितली, इंडियन कॉफी. चायनीज ट्रॅव्हलर. कुठले प्रवासी? चायनीज म्हणजे चीनचे प्रवासी. अशा पद्धतीनं या ठिकाणी ॲडजेक्टिव्हची माहिती नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी या विशेषणाचा इंग्लिशमध्ये वापर केला जातो. शब्दांच्या 8 जाती शिकत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जातीचा अभ्यास करत असताना त्या वाक्यामध्ये त्याचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे तो पाहणं आपल्याला गरजेचं असतं. यानंतर पुढची शब्दाची जात म्हणजे अतिशय महत्त्वाचा भाग, की ज्याच्यावर इंग्लिशमध्ये या शब्दाच्या 8 जातीपैकी या व्हर्बशिवाय कुठलंच वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे क्रियापदाचं महत्त्व शब्दांच्या 8 जातीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक बिकॉज हिअर एव्हरी सेंटेन्स हॅज टू कंप्लीट सेंटेन्स इट इज व्हेरी नेसेसरी व्हर्ब इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये क्रियापद ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतं. सो व्हर्ब, you know definition of verb, words that express an action or state of being are called verbs. Means here is 2 words, very important words. Words that express an action or state. आता आपल्याला एवढंच माहिती आहे, आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहोत की क्रियापद म्हणजे कृती दाखवणारं, काम दाखवणारं जो शब्द असतो त्याला आपण क्रियापद असं म्हणतो.
कृती व्यक्त करणारा शब्द आपल्याला माहिती आहे, परंतु 2 शब्द या ठिकाणी महत्त्वाचे. नुसती कृतीच दाखवत नाही तो. तर स्टेट म्हणजे स्थिती दाखवण्यासाठी जो शब्द वाक्यामध्ये वापरला जातो त्याला पण आपण क्रियापद म्हणत असतो. ॲक्शन ऑर स्टेट. आता ॲक्शन म्हणजे काय? ॲक्शन म्हणलं की लगेच लक्षात येतं आपल्याला. आपण अनेक क्रियापदं पाहत असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या ज्या क्रिया आपण करतो, अतिशय सोपं लक्षात ठेवा, आपण ज्या ज्या क्रिया जन्मापासून मृत्यूपर्यंत करत असतो किंवा झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत आपण ज्या ज्या क्रिया करत असतो, प्रत्येक व्यक्ती ज्या ज्या काही क्रिया करत असेल त्या सर्वांना क्रियापद असं म्हणत असतात. फॉर एक्झाम्पल ईट, स्लीप, प्ले, सिट, स्टँड, स्टॉप, स्पीक, रन, गो, कम, एक्सेट्रा. असे लाखो क्रियापद आहेत. आपल्याला ती बरीच क्रियापदं माहिती आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास त्यावेळेला आपण टेन्स शिकत असताना, त्यानंतर क्रियापदाची रूपं शिकत असताना करणार आहोत. क्रियापदाची साधारणपणे 3 रूपं तुम्हाला माहितीच आहेत. म्हणजे मेन व्हर्ब, एमव्ही, किंवा त्याला काही जण रूट व्हर्ब, मूळ क्रियापद, मुख्य क्रियापद म्हणतात. त्यानंतर पास्ट फॉर्म, भूतकाळी रूप, आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप. अशा पद्धतीनं तुम्हाला क्रियापदाचा एक टेबल तुम्ही पाठ केलेला असेल, किंवा आपण ज्यावेळेस क्रियापदाच्या रूपाचा अभ्यास करू त्यावेळेस ते पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे ईट, एट, ईटन, स्पीक, स्पोक, स्पोकन, आणि नंतर एक जिरंडचा प्रकार आहे तो क्रियापदामध्ये. ING प्रत्यय लावल्यानंतर जिरंड कशा पद्धतीने तयार होतं त्याचा सविस्तर अभ्यास आपण त्यावेळेस पाहणार आहोत. सो हिअर आर main two kinds of verbs. मीन्स मेन व्हर्ब, MV मीन्स मेन व्हर्ब. मेन व्हर्ब म्हणजे आपण ज्या ज्या क्रिया ॲक्शन दाखवत असतात, प्रत्यक्ष कृती दाखवत असतात, त्या सर्वांना म्हणत असतात मेन व्हर्ब. आणि स्टेटिंग म्हणजे जी मूळ क्रियापदाला वाक्य पूर्ण करण्यासाठी, किंवा ज्यावेळेस टेन्स आपण शिकत असतो, टेन्सचे उपप्रकार शिकत असतो, त्यावेळेस हा दुसरा प्रकार अतिशय महत्त्वाचा आपल्याला उपयोगी पडत असतो. दॅट्स कॉल्ड helping or auxiliary verbs. So helping or auxiliary verbs, you know, in the 5th to 7th standard, am, is, are in present tense, was, were in past tense, shall, will in future tense, have, has, had, do, does, did, can, could, may, must, etc. So main verb and helping words are very important in the sentences. So you have studied verbs in different kinds, means in the tense, in the sentences. So here are some examples. Sun shines. Here is shine, बट थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर सन मीन्स या ठिकाणी तृतीय पुरुषी एकवचनी करत असल्यामुळे या ठिकाणी यस प्रत्यय आला आहे. मेन व्हर्ब MV कोणता या ठिकाणी? शाईन. सन शाईन्स, सूर्य प्रकाशतो. या ठिकाणी आपल्याला क्रियापद शाईन हे लक्षात येईल. नंबर 2, आय वेंट टू स्कूल. मी शाळेला गेलो. गोचा पास्ट टेन्स वेंट. या ठिकाणी व्हर्ब आहे वेंट. बस में स्टॉप. मे, हॅव, हॅज, हॅड, कॅन, कुड ही सगळी हेल्पिंग व्हर्ब्स आहेत. बस में स्टॉप, ST किंवा बस थांबू शकेल, शक्यता. मे म्हणजे शक्यता. सीता विल कम. सीता येईल. या ठिकाणी विल हे हेल्पिंग व्हर्ब आहे. मोहन वॉज इल. मोहन आजारी होता. या ठिकाणी वॉज हे हेल्पिंग व्हर्ब आहे. क्रियापदाची भूमिका वाक्यामध्ये अतिशय महत्त्वाची असते. क्रियापदावरून आपल्याला काळ समजतो. क्रियापदावरून ॲक्शन कोणते आहे ते आपल्याला समजतं. आणि यासाठी आपल्याला 2 मुख्य भागामध्ये क्रियापदाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एक मेन व्हर्ब आणि दुसरं ॲक्झिलरी किंवा हेल्पिंग व्हर्ब्स. या दोन्हीचा अभ्यास करत असताना याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला टेन्समध्ये होत असतो. आणखीन एक याच्यामध्ये
छोटासा प्रकार जो ग्रामरच्या दृष्टीनं असतो तो म्हणजे ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स. हे फक्त लक्षात ठेवा, कारण ज्यावेळेस आपल्याला क्रियापदाचा स्वतंत्र अभ्यास करायचा आहे त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. स्वतंत्र म्हणजे ज्यावेळेस आपण क्रियापदाची 3 रूपं पाहू, त्याचं जिरंड पाहू, त्यानंतर ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक आणि इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक. सकर्मक क्रियापद म्हणजे त्या ठिकाणी ते वाक्य पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते. फॉर एक्झाम्पल, ओरली ही एट अ मँगो. ही एट अ मँगो. आता या वाक्यामध्ये इमॅजिन करा, ही कोण आहे? सब्जेक्ट आहे. एट कोण आहे? व्हर्ब आहे. अ मँगो कोण आहे? ऑब्जेक्ट आहे. म्हणजे एस प्लस व्ही प्लस ओ ही रचना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एस प्लस व्ही प्लस ओ. दिस इज मेन स्ट्रक्चर इन इंग्लिश. एस मीन्स SUBJECT सब्जेक्ट, प्लस व्ही मीन्स वर्ब आणि प्लस ओ मीन्स OBJECT ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी विषय नाही. सब्जेक्टचा अर्थ ग्रामरमध्ये असतो कर्ता अधिक क्रियापद आणि अधिक कर्म. अशा पद्धतीची बेसिक रचना तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण याच्याशिवाय वाक्य तयार होत नाही. मिनिंगफुल सेंटेन्स तयार करण्यासाठी बेसिक रचना एस प्लस व्ही प्लस ओ माहिती असणं गरजेचं आहे. आता या वाक्यामध्ये पहा, सब्जेक्ट कोण होता? मी तुम्हाला एक ओरली वाक्य सांगितलं होतं, ही एट अ मँगो. आता या वाक्यामध्ये ही कोण आहे? सब्जेक्ट आहे. एट का आहे? व्हर्ब आहे. आणि अ मँगो का आहे? कर्म आहे. मग जे वाक्य पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्याला म्हणतात सकर्मक क्रियापदे. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स. इट इज व्हेरी सिम्पल. त्या मराठीच्या व्याख्यामध्ये, मराठीच्या अर्थामध्येच आपल्या लक्षात येत असतं. सकर्मक म्हणजे ज्याला कर्माची आवश्यकता असते असं वाक्य, म्हणून त्याला म्हणतात ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आणि इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक क्रियापदे, याला कर्माची गरज नसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक आपण उदाहरण पाहू, ही रन्स. आता या वाक्यामध्ये पहा, ही कोण आहे? यस. आणि रन्स कोण आहे? तर व्ही. या ठिकाणी ओ नाही, म्हणजे ऑब्जेक्ट नाही. ऑब्जेक्ट नसताना सुद्धा वाक्याचा मिनिंग आपल्या लक्षात येतो. ही रन्स म्हणजे तो पळतो. अशा पद्धतीनं इंट्रान्झिटिव्हचा अर्थ लगेच लक्षात येतो आपल्याला. इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक. ज्या वाक्यामध्ये कर्म नाही त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. इट्स कॉल्ड अ ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स अँड इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स. अशा पद्धतीनं आपण आज ॲडजेक्टिव्ह आणि व्हर्ब या 2 शब्दांच्या जातीचा अभ्यास केलेला आहे. हा पार्ट सेकंड आपला संपलेला आहे. आता थर्ड पार्टमध्ये राहिलेल्या ज्या शब्दांच्या 4 जाती आहेत त्यांचा आपण एकत्रित अभ्यास करणार आहोत. त्या 4ही जातीचा आपण एकत्रित अभ्यास केल्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच हा जो भाग आहे आपला संपल्यानंतर डिटेल्स एकाचा आपल्याला अभ्यास नंतर त्या सेक्शनमध्ये करायचा आहे. सो गुड बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.